श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। हा महिना काही गोष्टींमध्ये सावध राहण्याचा आहे, पण त्याच वेळी काही सकारात्मक बदल देखील येऊ शकतो। वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। हा महिना काही गोष्टींमध्ये सावध राहण्याचा आहे, पण त्याच वेळी काही सकारात्मक बदल देखील येऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून अशाच प्रकारची सकारात्मक माहिती तुम्हाला मिळत राहील। वृषभ राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते ई, उ, ए, ओ, वा, वी, उ, वे, वो या अक्षरांनी त्या व्यक्ती बहुतेक वेळा वृषभ राशीत येतात। उदाहरणार्थ विकास, वनिता, ओमकार, वैभव। जर तुमचं नाव या अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कमेंटमध्ये नक्की लिहा, मी वृषभ राशीचा आहे। मार्च महिना कसा जाईल? तर वृषभ राशींच्या व्यक्तींनो, सध्याचा काळ थोडासा सावधगिरीने वागण्याचा आहे। याचा अर्थ घाबरण्याचा नाही, पण निर्णय घेताना थोडा विचार करण्याचा आहे। मौज मजा आणि जीवनशैली। मार्च महिन्यात मित्रांसोबत भेटी गाठी, छोटे कार्यक्रम किंवा बाहेर फिरायला जाण्याचे प्रसंग येऊ शकतात, पण मौज मजा करताना संयम बाळगणं खूप महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ खर्च जास्त होणे, उशिरापर्यंत जागरण किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष या गोष्टी टाळा। महिन्याचा उत्तरार्ध। मार्च महिन्याच्या 15 तारखेनंतर रवीच्या पाठबळामुळे तुमचं पारडं जड होऊ शकतं, म्हणजेच जे काही दिवसांपासून तुमच्या विरोधात वातावरण होतं ते हळूहळू बदलायला सुरुवात होईल। गुप्त शत्रू। काही वेळा आपल्या आयुष्यात असे लोक असतात जे समोरून मित्रासारखे वागतात पण मागून अडथळे निर्माण करतात। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अशा गुप्त शत्रूंच्या कारवाया कमी होऊ शकतात। तुमचं काम अधिक सुरळीत होईल। आरोग्य। या महिन्यात तब्येतीची विशेष काळजी घ्या, विशेषतः थकवा, पचनाचा त्रास किंवा शरीरात जडपणा अशा समस्या जाणवू शकतात। नियमित चालणे, योग आणि योग्य आहार या गोष्टींची सवय ठेवा। छोटी सावधगिरी। घाईघाईत निर्णय घेऊ नका, खर्चावर नियंत्रण ठेवा, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। वृषभ राशींच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, संयम। जर तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतले तर महिन्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते। जर तुमची रास वृषभ असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ। मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।